इयत्ता 8वीची इंग्रजीची युनिट 1मधील पहिली कविता बी द बेस्ट. टुडे वी आर गोइंग टू लर्न, सिंग अँड एन्जॉय द फर्स्ट पोएम ऑफ स्टँडर्ड 8, बी द बेस्ट. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier neck. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. But the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. And the task you must to do is the near, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. Be the best. Be the best. Now we are going to learn this first poem of Standard 8, Be the Best. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 8वीच्या इंग्रजीची ही जी पहिली कविता आहे बी द बेस्ट, ही आपण आता शिकूया. इफ वी कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी. जर तुम्हाला पर्वताच्या शिखरावरचा पाईन वृक्ष होता आले नाही तरी चालेल, पण एखादं ओढ्याकाठचं झुडूप बना, पण बनाच. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल, be a bush if you can't be a tree. You have to cover an area with small plants. तुम्ही एखादं झुडूप बनवून त्या ओढ्याकाठचं सगळं आवरण आच्छादून घ्या आणि त्या ओढ्याकाठचं सौंदर्य बना. भलेही तुम्ही मोठा वृक्ष होऊ शकला नाही तरी चालेल, असं कवी या कवितेतून सांगतो. खरं म्हणजे या कवितेचा खरा संदेश हा आहे की तुम्हाला आयुष्यात महान नाही बनता आलं तरी चालेल, पण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं काही असलेलं काहीतरी नक्कीच बनता येईल आणि बनावं. इन दिस स्टांजा, स्क्रब मीन्स ॲन एरिया कवर्ड विथ स्मॉल प्लांट्स. रिल मीन्स अ स्ट्रीम. इन सेकंड स्टांजा, दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास and some highway happier make. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. In the second stanza, या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, जर तुम्हाला साधं झुडूप बनता आलं नाही तर तुम्हाला गवताच्या पेंडीचा भाग तर नक्की बनता येईल आणि हायवेवर मध्यभागी किंवा रस्त्याच्या कडेला उगवून तुम्ही असंख्य येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रसन्न नक्की करू शकाल. इफ यू आर अ मस्की, देन जस्ट अ बॅस, बट द लाईव्हलिस्ट बास इन द लेक. जर तुम्हाला नदीमधला विशालकाय मस्की मासा बनता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही तळ्यामधला बॅससारखा छोटा मासा बनून तळ्याची शोभा तर नक्की वाढवू शकता ना. इन दिस स्टांजा, muskie and bass are the names of the fish. In next and third stanza, poet says, we can't all be captains. We have got
to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. And the task you must do is the near. The meaning of this stanza is, या तिसऱ्या कडव्याचा अर्थ या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, जर आपण जहाजावरील कॅप्टन किंवा अधिकारी जरी बनू शकलो नाही तर त्या जहाजावर छोटंसं काम करणारा क्र्यू, दॅट्स मीन्स सेलर हू वर्क ऑन अ शिप, एखादा साधा कामगार तर नक्की बनू शकतो. या जगात आपल्या प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची संधी असतेच. देअर्स बिग वर्क, काही मोठी मोठी कामं आहेत आणि एवढंच नाही, काही छोटी कामंसुद्धा आपल्यासाठी आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या जवळ आहे, त्याला तुम्ही शोधा आणि ते नक्की करा. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणता, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. कवी म्हणतात, जर तुम्हाला एखादा मोठा महामार्ग, मोठा रस्ता बनता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही साधा ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ, एक छोटी पायवाट तर बनू शकता. सूर्यासम तेजस्वी होता आलं नाही तरी चालेल, पण एक छोटी चांदणी बनून इतरांना प्रकाशित करण्याचा प्रयत्न कराल. इट इजंट बाय साईज, तुमच्या जिंकण्यावर किंवा हरण्यावर काही अवलंबून नाही. बी द बेस्ट व्हॉट एवर यू आर. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय व्हायचं आहे, त्यात तुम्ही बेस्ट बनण्याचा प्रयत्न करा. या कवितेमधनं कवीचा एकच संदेश आहे की आयुष्यामध्ये यश अपयश सुखदुःख येतात. आपण काही नाही तर काही ना काही बनवून आपला जीवन यशाकडे नेऊ शकतो. अँड गिव्ह युअर बेस्ट टू डू बेस्ट अँड बी द बेस्ट इज द मेसेज ऑफ धिस पोयम.